चला, आज आहे बहिणीचं लग्न, म्हणजेच मावशीच्या मुलीचं लग्न. तर त्या लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत शहापूरला. इथे पहा मंडप दिसत आहे, खूप छान मंडप केलेला आहे आणि लग्न आहे 12:15 12:30चं. तर आम्ही लग्नासाठी पोहोचलेलो आहोत. तर आता चला लग्न पाहूया कसं होतोय आणि आजचा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा लग्नाचा, कारण विधी आमच्या आगरी पद्धतीची विधी कशी असते हे तुम्हाला दाखवणार आहे, किंवा आमच्या गावामध्ये कशा पद्धतीचे लग्न होतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. आम्ही पोहोचल्यानंतर नवरा इथे बसलेला भेटला, कारण की तिथेच नवरा जरा थोड्या अंतरावरती बसवतात आणि त्याचे ते करवल्या त्याला सरबत थंडा काय घेऊन येतात आणि त्याच्याकडच्या ज्या करवल्या असतात त्या नवरीकडे जाऊन जे ओटीचं सामान असतं किंवा मंगळसूत्र किंवा पैंजण काय तुम्हाला जे देणार असेल किंवा साडीची ओटी असते ती भरण्यासाठी नवरदेवाची मंडळी तिकडे गेलेली असतात. आता हा पहा मंडप इतका सुंदर होता की आणि भरपूर सारं मोठं असं होतं मंडप. तर थोडंसं मंडपाची तुम्हाला मी इथे झलक दाखवत आहे. मंडपात पोचल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर लावलेले ह्या खुर्च्या म्हणजे नवरदेवाची वाट पाहणारे हे सगळे वराडी. तर आता हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आणि आवडला तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करा. तर आम्ही इथे आता मंडपात पोहोचलेलो आहोत. चला अक्षता घेऊया. चल इथंच थांबा, मी मावशीच्या अंगातून मावशी तिथंच आहे. इथे मस्त असं रुखवात बनवलेलं आहे नवरीकडच्या मंडळींनी किंवा नवरीच्या करवलीने. सुंदर इथे रुखवात बनवलेला आहे. इथे चला नवरी मुलीचे मामा नवरी मुलीला लवकरात लवकर लग्न मंडपात चला मुलीचे मामा ग्रामे रांजण संस्थित गणपती विघ्नेश महाविघ्न
माता पिता प्रत्येक हरी संपदा वाजवणे सावचित्त आणि मालकाची अगत्याची विनंती आलेल्या सर्व उत्कृष्ट भावना मंडळी जेवणाशिवाय पाहून कन्या ह्या विवाह लावत होते मी फेमिकॉलनी निघायची नाही ती. आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. लग्नाची विधी तिकडे चालू आहे कारण आम्हाला जायचं आहे घरी लगेच, त्यांना ऑफिसला जायचं असल्यामुळे. तर आम्ही लवकरच जेवायला बसतो. जितकी जमली तितकी तुम्हाला विधी दाखवली आहे.